गुड मॉर्निंग सर्वांना। आता आम्ही चाललेलो आहे पिकनिक, अर्धी पिकनिक अर्ध देवदर्शन। दुर्वाला फुल दुर्वानी म्हणजे माझी सुट्टी आहे, तर मला एक दिवसाने कुठेतरी एक दिवसात प्रोजेक्ट पूर्ण केला। हे वेदू आहे बघा, वेदूने चौकी पण घेतला आहे आणि ती पण फिरायला निघालेली आहे। आता आम्ही बघू, अर्धी पिकनिक अर्ध देवदर्शन असं करायचं ठरलेलं आहे। आता देवावर आहे कुठे जाऊ आम्ही, त्या पद्धतीने आम्ही निघालेलो आहे। आता घरातून निघालेलो आहे, आता पुढे जाईन तसं तुम्हाला दाखवेन। चला बाय बाय। मग चला बघा, आता आम्ही घरातून तर निघालेलो आहे। आता आपल्या रिक्षा स्टँडवर आहे, इथून आता 11 वाजून झालेले आहेत 20 मिनिटं। आता आपण निघालेलो आहे आणि इथून आपण थेट जाणार आता लोणावळा, खंडाला लोणावळा, त्याच्यानंतर कारल्याच्या नंतर बघूया काय करायचं। बघा हा गणेश नगर आहे, आता आपण गणेश नगर पर्यंत पोहोचलो आहे। बघा त्याच्याच पुढे हा आता आहे जो तलाव आहे आपला, कातिवली तलाव बोलतो त्याला। आणि त्याच्या पुढची बिल्डिंग दिसते तुम्हाला चॉकलेटी क्रीम कलरची, त्याच्यामध्ये आपलं दुकान आहे 99 मार्केट। तुम्हाला कधी काय लागलं तर या कपड्यांचं क्लोथिंग दुकान आहे, कधी काही लागलं तर तुम्ही येऊ शकता। मेन्स वेअर आहे आणि अजून गिफ्ट आयटम वगैरे त्याच्यामध्ये असतात। हे बघा तिथे दिसते 99, हे बघा हा आपलं दुकान आहे, बघा चालू आहे, हे दुकान आहे आपलं। आणि हो दातिवली टर्निंग, इथं ग्लोबल इंग्लिश स्कूल म्हणून आहे। हे बघा आता आपण दहिसर टोल नाक्यावर आलेलो आहे। दहिसर टोल नाका इथं आहे, तिथपर्यंत आपण आलेलो आहे आता। तेव्हा इकडून वेदा तुम्हाला हाय करते। वेदा कर हाय, वेदा बोल। बघा इकडेच पाऊस चालू झाला आहे आता, बघा बघा एवढा पाऊस चालू झालेला आहे। आता आपण इथं नावड्याला पण ना पोहोचलो अजून, तलोजा क्रॉस केलेला आहे ना। पाऊसची जोर एकदम फुल जोशात पाऊस पडत आहे, एकदम पावसाळी वातावरण झाला वापस दिवाळी झाल्यानंतर। चला बघू पाहूया आता पुढे काय होतं, अजून कसं वातावरण तो तुम्हाला दाखवेन सर्व। चला बाय। आता आपण बघा एक्सप्रेस वेला लागलेलो आहे आणि एक्सप्रेस वेला चढत आहे आता आपण। पाऊस येतो जातो, बघा आता पहिला बोगदा आलेला भाटण टनल हा आलेला आहे। बघा कसा व्ह्यू आहे, मस्त फुलं वगैरे बघा कशी आलेले आहेत। आणि आता आपण बोगद्यामध्ये प्रवेश करत आहे। 80चा स्पीड ठेवायचा आहे आपल्याला। वेदू हुई हुई कर, कर वेदू। काय आला वेदू? बोगदा कर वेदू, भू कर भू। वेदा मंकी दिसला तर मंकी कुठे? मंकी मंकी एवढा मंकी येला तिथे मंकी। हा मंकी आहे, मंकी दिसला आता तुला मंकी। चाव चाव वेदूचे चाव। तू कुठे चालले? मंकी आता दिसेल तुला। मंकी दिसल्यावर कशी नाचली लागे तू? इथे याच्यात पण बघा लाल लाल दिसते, याच्यात बघ डिस्प्ले मध्ये दाखव। आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे लोणावल्यामध्ये। आता थोड्या वेळानेच आम्ही
एक्सप्रेस वे सोडू. वातावरण एकदम थंड आहे. पाऊस येण्याच्या रंगावर आहे. चला बाय. बघा आम्ही खंडाळ्यात आलेलो आहे आता आणि वातावरण एकदम चिल्ड झालेलं आहे. ट्रॅफिक आहे थोडी. आता आपण मॅप्रो गार्डन मध्ये पोहोचत आहे. आपण लोणावळ्यामध्ये मॅप्रो गार्डन मध्ये आता आलेलो आहे. बघा समोरच मॅप्रो गार्डन आहे. वेदू तिथे चॉकलेट खाणार आहे, चिप्स खाणार आहे. अजून काय खाणार आहे वेदू? चॉकी. वेदू बलून घ्यायचंय तिला. बलून घेणार आहे ना तू? हे बघ आलो आता. इथं थांबायचं आता आपल्याला. आता वाजलेले 2:14 झालेले आहेत आणि आम्ही इथं पोचलेलो आहे एक प्रकारे. बघूया आता कसं काय होतं. हे बघ वेदू आता कुठे आलेले? वेदू वेदू हा चला या 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 बलून या या चला. वेदू काय झाला? वेदू इकडे बघ इकडं. वेदू या या या. वेदू वेदू हा बघ दीदी आपली बघ. दुवा दीदी बघ. बघ दुवा दीदी. हे बघा वेदू आलेला आहे फिरायला आणि वेदू आता कुठल्या गार्डन मध्ये? मॅप्रो. हा त्याला कुठे जायचं आहे? तिकडे जायचं आहे ना. हा चला 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 जाऊ चला चला. हे बघा मॅप्रो गार्डन मध्ये मस्त आहे. हे बघ दीदी आली, मम्मी आली. बघ असं पाणी आहे बघा. बघा तिथे पाण्याची खेळ. वेदू वेदू दीदी बघ आता कशी जाईल. बघ दीदी दीदी जाईल बघ आता कशी. दुर्वा ब्लू वाला पाकिट उसं ब्लू वाला मध्ये टाकाव. ओ मॅडम ब्लू कलरचा टाका ना मध्ये. ब्लू पाहिजे आम्हाला. ब्लू वाला घ्या. ब्लू वाला पाकिट घ्या. पाकिट थांब.
दे. बघा वेदूच्या दीदीने चौकी घेतलेली आहे ना वेदू. हा चौकी जिंकलेली आहे वेदूची दीदी ना. हा दिदी आहे चौकी. मग चाल ना तिकडे तिकडे चाल इथून. हा मग चला चल चल पुढे चल. आईस्क्रीम खात आहे आईस्क्रीम मस्त. कसं काय मा दिवाळी झाली फिरायला आली कसं वाटलं तुम्हाला आता. मस्त वाटलं. दुर्वा तुला बरं वाटलं ना. स्विमिंग पूल मध्ये पवत आहे का अजून. पवत आहे असं एवढं पाऊस पडतो तरी. बघा आता आम्ही लोणावळ्यामध्ये आहे मॅप्रो गार्डन मध्ये. त्याच्यानंतर आता आम्ही इथून एकविरेला जाणार आहे. आता वाजलेले आहेत किती वाजलेले आहेत आता 3:20 झालेले आहेत आणि आपण अजून मॅप्रो गार्डन मध्ये आहे. आता इथून जाणार आहे. वेदू काय खाली काय खाते तू. हा आता एकविरेच्या टोल नाक्यापर्यंत आपण आलेलो आहे. तिथून निघलो मॅप्रो मधून थोडं जेवलो. त्याच्यानंतर आता एकविरेच्या दिशेने निघालो आहे. एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. बघा नवरात्री उत्सवासाठी कसा हे केलेला होता. गेट बनवलेला आहे मस्त गेट भव्य गेट. आणि आता आम्ही एकविरेला पोहोचलेलो आहे. मोनिका ओटी घेऊन चाललेले आहे. बरोबर मोनिका. डॅम व्ह्यू आहे एकदम रोडला टच आहे. तसा रोड टच आहे बघा डॅम. आता आम्ही निघालेलो आहे एकविरेवरून निघालो. आता तलेगाव क्रॉस केलेला आहे आम्ही. आता आम्ही भीमाशंकरला चाललेलो आहे. आता भीमाशंकर इथून 2.5-3 घंटे दाखवतो अजून. तलेगाववरून 8 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. चला आम्ही पोहोचलेलो हॉटेलमध्ये. हे बघा दुर्वा वेदा मस्ती चालू आहे. आणि इथून आता 8 किलोमीटर आहे भीमाशंकर. आता आम्ही जेवून घेतो पहिला. नितीन प्युअर व्हेज अँड लॉजिंग याच्यामध्ये आम्ही इथं चांगलं बनवतं जैन फूड वगैरे. त्याच्यामुळे थांबलेलो आहे आम्ही. आता इथे जेवणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाणार आहे. जेवण मागवलेलं आहे. मॉर्निंग सर्वांना. आता वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही उठून तयार झालेलो आहे आणि आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे. इकडे बघा वेदा पण तयार आहे. हे बघा वेदा तयार आहे दुर्वा तयार आहे. इथे आमचा रूम होता. या रूम मध्ये आम्ही राहत होतो. मस्त रूम आहे. असं बंगला सिस्टीम मध्ये रूम आहेत. हे बघा याच्यामध्ये आम्ही राहत होतो. आता वेदा बाय करते. आता वेदा दर्शनाला चाललेले आहे.
सकाळचे वाजलेले आहे 5:30. आता आम्ही दर्शनाला जाणार आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि आम्ही सामान वगैरे गाडीमध्ये टाकलेलं आहे आणि आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहे. 5:30 वाजलेले आहेत. आता दर्शनाला जाणार आहे. बघू किती लवकर दर्शन होतं आणि गाडी आम्हाला पार्किंगलाच लावायला लागते का पुढे मंदिराजवळ नेऊन देतात ते बघूया. आता चला बाय. आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे आणि आम्ही निघालेलो आहे दर्शनाला. महादेवाच्या दर्शनाला निघालेलो आहे. भीमाशंकर मध्ये आलेलो आम्ही. दुर्वा वेदू सर्व 4:30 वाजताच उठलेले होते. मस्त एकदम प्रसन्न वातावरण आहे. चला बघा कसं जंगल आहे. एकदम भयानक जंगल. मागच्या वेळेस आम्ही पोरं आलतो तेव्हा त्या पार्किंग पर्यंत इथून 5 किलोमीटर चालत आलेलो मंदिरापासून, कारण की ही बस वगैरे बंद झालेली आणि आम्ही पार्किंग मधून चालत आलेलो. पार्किंग पर्यंत चालत आलेलो. हे बघा आम्हाला डायरेक्ट आता गाडी न्यायला भेटलेली आहे, कारण की आता तेवढी गर्दी नाही वाटतं. सकाळी नेऊन देतात. 7-8 नंतर मग अडवतात पोलीस आल्यावर. मग बसने जायला लागतं. बघा कसं वातावरण आहे मस्त. आणि बघूया आता दर्शनाला किती वेळ लागतं त्याच्यावर डिपेंड आहे. दर्शनाला माझ्या अंदाजे लवकर व्हायला पाहिजे, कारण की तेवढी गर्दी तर दिसत नाही. बघा कसा रस्ता आहे बघा. हे बघा आता आम्ही उतरलेलो आहे. दर्शनासाठी आम्ही जाणार आहे. इथे गाडी पार्किंगला लावलेली आहे आपली आणि आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहे. इथून 5 मिनिटं चालायचं आहे, त्याच्यानंतर आमचं दर्शन होणार आहे. हे बघा कसं आम्ही निघालो आहे. आता भरपूर गाड्या आल्या. कशी मम्मी, दुर्वा, वेदू. हे बघा इथं बस स्टॉप आहे. हे त्यांचं भीमाशंकर हो ना, भीमाशंकर निवास. मार्केट काय उघडलं नाही. आम्ही पोहोचलेलो आहे मार्केटमध्ये, पण गर्दी भरपूर आहे. बघा आम्ही चाललेलो आता दर्शनाला. मोनिकाने पूजा फुलं वगैरे घेतलेली आहे. हे बघा लाईन नाही बघा कशी. आम्ही कम से कम 6 वाजता लाईनला लागलेलो. आता 7:30 वाजलेला आहे. अजून मंदिर बघा दाखवतो तुला. मंदिर एवढं लांब आहे अजून. हे बघा दुर्वा हारविकाला बसलेली आहे. दुर्वा हारवाली काय दुर्वा. त्या फोटोमध्ये फोन घ्या ना. फोटोमध्ये फोन घ्या ना तुझा. दुर्वा मी वेदू मंदिरात आलेलो आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जा ना तू, जा पायावर जा. डोका टेका बाबा तिथे. हात जोर.
जा दुर्वा वेदू पाया पडता. ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय चल चल. शिवाय ओम नमः शिवाय जा म्हणतो जा पाया पडता. अरे पाया पडता मोणी जाईल गे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. तर बघा भीमाशंकर मंदिराचा कळस आहे. चला आता आम्ही निघणार आहे इथून. हां पहिले याच्यामध्ये आंघोळ करून द्यायचे पण आता देत नाही. जो स्विमिंग पूल आहे दुर्वा आंघोळ करते स्विमिंग पूल. आता आम्ही निघालेलो आहे. दर्शन तर झालेलं आहे. 2.5 घंटे लागले दर्शनाला. हा वेदू 2.5 घंटे माझ्या अंगावर होती म्हणजे खांद्यावर घेतलेली तिला हातावर झोपलेली मस्त नाही वेदू झोपली ना येदू. बघा झालेलं आहे दर्शन. आम्ही आता बाहेर निघालेलो आहे. एकदम गेटच्या बाहेर निघालेलो आहे. आम्ही भीमाशंकरला येताना चालत इथून येतो आणि आता गाडीने येताना या बाजूने आलो. तेव्हा आपली एंट्री आहे. कसं वाटलं मग दर्शन घेऊन? हा किती टाइम लागला दर्शनाला? 2.5 तास लागला. मग बरा वाटला का कंटाळा आला? तुला काय वाटलं गे? कंटाळा आला? मग दर्शन घेतल्यावर कसं वाटलं? वेदू मॅगी कशी लागते? ओढप हो. दुर्वा कशी मस्त ना. मी बनवतो तशी लागते का? नाही लागत. आंबा बघ दीदी आले बघ. गाडीमध्ये बसलेलं आमचं दर्शन झालेलं आहे आणि वेदू आता फ्रेश झालेली आहे. मगाशी दर्शनासाठी नुसती रडत होती. आता मजा आली तिला. इकडे दुर्वाला पण कंटाळा आलेला. पाणी पाहिजे आता तुला? हा देतो देतो. ए दे तिला पाणी दे. कसा आहे बघ कसा नजारा आहे इथला. बघा ते मस्त आहे. माकरवा मंकी मंकी गेले. मंकी केवढे मंकी नाही नुसतं जंगलच आहे. नुसतं जंगल दाट जंगल आहे. हे बघा पार्किंग इथं लागलेली आहे. रात्री आपल्याला पार्किंग नव्हती इथून आता पार्किंग लागलेली आहे. एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत बघा. एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत पार्किंग साठी. बघा केवढ्या इकडे तेवढ्या आहेत त्या बाजूला तेवढ्या आहेत. पण केवढी पब्लिक आहे. भरपूर पब्लिक आहे. म्हणजे रात्री पण आम्ही याच हॉटेलमध्ये जेवलेलो आणि आता पण नाश्ता करायला आलो. चांगला जेवण आहे. चांगला टेस्टी आहे
आता आम्ही तिथेच आलेलो आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहे इथंच. मागे ट्रिपला आलेलो तेव्हा पण इथंच जेवलेलो आम्ही. वेदू आलेली आमची रेसिंग मध्ये आलेली आहे. हा हा हायकर हायकर वेदू. हा काय पाहिजे? पावच नुसतं पाव. अजून काय पाहिजे? हा बघा आम्ही काय मागवलेलं. मी मागवलेलं प्लेन डोसा. दुर्वा वेदूसाठी काय मागवले? मिसळ पाव. वेदू मिसळ पाव खाते का? चला आता आम्ही इथून निघतो. आता परतीचा प्रवास. अजून बघतो कुठं काय फिरायला मिळतं का. काही दुर्वा आहे काहीतरी दाखवायचंय. काय दाखवायला सांग ना. इथून दाखव ना. नाही दाखवायचंय. दाखव. पार्टी. तर मी माझा डस्टबिन बनवला आहे बघा तुम्ही माझा डस्टबिन. बाय बाय. तर इकडचा दिसतो पोर्शन ओझरचं मंदिर आहे. हे तलाव किंवा डॅम काय मला ना माहित हा. आणि त्या बाजूला ओझरचा मंदिर आहे. आता आम्ही ओझरच्या मंदिराचं दर्शन घेणार. आता वाजले 1:30 झालेले आहेत आणि आम्ही ओझर पर्यंत पोहोचलेलो आहे. आता इथं दर्शन घेऊ मग बघू काय खायचं पियाचं कसं आहे. हे बघा आता आपण ओझरमध्ये एंट्री केलेली आहे. आता इथं लाईन लागलेली आहे आणि मला तर वाटतं आज गर्दी भरपूर आहे. आता इथं आपल्याला पैसे मागतील, पावती फाडतील 50 रुपया. महाराज शिवाजी महाराज यांची भेट दाखवलेली आहे बघा. इकडे आहे मस्त बघा. आणि आता इथं पार्किंग चालू होणार आहे इकडं. आता पार्किंगला गाडी लावून आपण जाणार आहे. आता आम्ही आलेलो ओझर मध्ये आहे. वेदू आहे. वेदू आता झोपलेली ती उठली. दुर्वा ही मोनिका. आता आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे. दुर्वा कसं काय मग हे बघा तुम्हाला दाखवतो आता. चित्र ओझर हे सगळा नजारा आहे इथला. ठिकाणी प्राधान्य सुनील चोपडावर हार्दिक आभार. धन्यवाद. सुभाष आनंद नगर परिवार. वास येतो ते याला. पप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की खाण्या पिण्याची. बघा कसा आयलंड आहे बघा. दिसलं का? बघा कसा आयलंड आहे. मागच्या वेळेस आपण आलेलो तेव्हा इथं भरपूर धुका होता आणि भरपूर नजाराच वेगळा होता. तेव्हा मी इकडे घरात व्हिडिओ कॉल केलेला दाखवलेला सर्व. आता पण बघा कसं आहे मस्त. मध्ये तो आयलंड आहे. कसा आहे दुर्वा? सह्याद्री.
बकरे आहेत, मेंढे आहेत, गायी आहेत, सर्वच आहे पद्धतीने. मेंढरं आहेत, धनगर लोक घेऊन चाललेले आहेत त्यांना. आता हे हळूहळू आपल्या इकडे येतील चरत न्यायला. म्हणजे आपल्या इकडे पण अशी मॅगी दे एक दे, एक नॉर्मल मॅगी बनवा. दुर्वा कसं धबधबा आहे. हे बघा कसा पाऊस पडतो. दुर्वा गेलेली आहे तिथं माळशेज घाटामध्ये. या कसा मस्त आहे ना. मॅगी खाते का काय खाते तू. हा हा मग इकडून ये, त्या बाजूने ना. तशी आहे ना, तशी आहे ना. तशी आहे. हा ये तशी. हा ये लवकर का. कोणची कशी पाहिजे तुला मम्मी. मम्मी त्यांच्यासारखी पाहिजे. हा. मम्मी नको. काय जाऊन नाही देत तुला. का ना जाऊन देत. तू आंघोळ करायची आहे का तुला. एक्स्ट्रा कपडा हाण. हा मग मम्मी नाही जाऊन. काय खाते. हा काय खाते. मॅगी खाते वे तू. मजा आहे. किती थंड आहे पाणी. हा आलू उड्या नको मारू. तिखट आहे तिथं. दुर्वा बघा एन्जॉय करते फुल मजा पाण्यावर. तिला पवाचाच होता, पाण्यामध्ये मजा करायची होती. आता तिची इच्छा पूर्ण झालेली आहे. झाली का इच्छा पूर्ण. हा आलू उड्या नको मारू. थंड आहे का पाणी. बस खाली खाली बस तिथे धबधबा. हा बस खाली खाली बस. खा नाही तर खा लवकर. करतो बघा पाडते. हा खा तू खा. हा हे बघा इथं आम्ही थांबलेलो आहे. आता निघा. इथं भरपूर क्राऊड असतो. या पॉईंटवर आम्ही थांबलेलो आहे. इथं धबधबा आहे. थोडा पडतो. दुर्वाला मजा करायला भेटली. थोडी मजा आली ना. आता मला आजची मम्मी कुठं भेटायला. अजून एक मका सांगितलेला आहे. वेदू मका खाणार आहे. खाशील ना. हा दुर्वा मॅगी खाते. वापस पवाला जाणार आहे ती दुर्वा. मज्जा करायला स्विमिंग पूल नाही भेटला आम्हाला. तर आता आम्ही धबधब्यावर आलेलो आहे आणि मॅगी खात आहे. बघ कशी बिलागले मॅगीवर. हा वेदू मॅगी खाते. कशी आहे. यम्मी आहे का. कशी आहे मला सांग. अशी आहे. मका आलेला आपला. मका उकडलेला मका मस्त गरमागरम आहे. म्हणून काय अर्धा एक नंबर लागतात. मका खातो. तुम्ही माझ्या बरोबर स्विमिंग धबधबा हा काय पाणी कसं आहे. थंड आहे का गरम आहे. थंड आहे.
चला येतो बस 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 येतो येतो चल घरी चल 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 बस चला चल 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 वेदूची पण तयारी झालेली आहे. आंघोळ केली तिने, आता तयारी झालेली आहे. आता दुर्वाची पण तयारी झालेली आहे. दुर्वाचे पाय थोडे माकडे आहेत, आता ती धुवत आहे. आता याच्यानंतर आम्ही निघणार आहे. मस्त बरा वाटला जरा थंड थंड. वेदूने नाटकं केलं. पहिलं सांगितलं मला शी आले बोलतोय. कपडे काढून दिले, कपडे काढले तर आंघोळ करायचे. काय करायचं आहे तर आंघोळ. हा हुशार आहे ना तू. पॉइंट आहे हा. इथं पण भरपूर गर्दी असते. इथून आता पुढे बोगदा आहे लगेच, छोटासा बोगदा. हा या बोगद्यामधून जात आहे. इथं पॉइंट होता मोनिका, तोच पॉइंट आहे इथे. तो तुम्ही दाखवला तो पॉइंट इथेच आहे. हे बाई इथं मंदिर आहे. पहिले इथं आम्ही लहान असताना यायचो ना, असे पैसे उडवायचे इथे देवाच्या जवळ. इथं देव आहे ना, इथे पैसे उडवायचे आणि इथं धबधबा चालूच असतो पाण्याचा. आणि मस्तच नजारा आहे बघा. तिकडून तसा रोड गेलेला आहे पूर्ण. गाडी एकदम छोटी हा छोटी छोटी दिसते ना गाडी. दुर्वा वेदाला घे. दुर्वा वेदाला आहे. दुर्वा वेदाला तिकडे बसव. वेदा घाटावर पाणी नाही, पण घाटाच्या खाली जसा आलो तसा पाऊस फुल जोरात चालू आहे. एकदम कालोख. आता वाजलेले आहेत 4:55 म्हणजे 5 वाजलेले आहे. पण कालोख असा घातले का 6:45 वाजलेले आहेत. फुल पाऊस चालू आहे घाटाच्या खाली. वरती सगळा कोरडा आहे. ते आता तुम्हाला दाखवलेलं आहे मी, त्याच्यात बघा तुम्ही. कोरडा आहे एकदम. आणि इथं फुल पाऊस पडलेला आहे. रस्त्याचं काम पण चालू आहे. कोणाला कुठे जायचं असं पुण्याला वगैरे तर इथून येऊच नका. तो रस्ता खराब आहे एकदम.